चला चला आता आपण स्टार्ट करू. काल आपण आयसोबारिक प्रोसेस होती म्हणजे काय, त्याच्या आधी आयसोथर्मल प्रोसेस पाहिलं. आयसोथर्मल प्रोसेस मध्ये काय कॉन्स्टंट होतं, टेम्परेचर कॉन्स्टंट. आता आयसोबारिक प्रोसेस मध्ये आपण पाहिलं प्रेशर इज कॉन्स्टंट. आयसोबारिक प्रोसेस the process which takes place at constant pressure is called as an isobaric process. त्या प्रोसेस मध्ये हे प्रेशर कॉन्स्टंट असतं, त्याला आयसोबारिक प्रोसेस असं म्हणतात. एक मिनिट. आयसोबारिक प्रोसेस मध्ये मग आता आपण हे ग्राफ बघितला. हा ग्राफ आहे. या ग्राफ मध्ये आयसोबारिक प्रोसेस, त्या प्रोसेस मध्ये प्रेशर कॉन्स्टंट, त्या प्रोसेसला प्रोसेस which takes place at constant pressure, it is called as a isobaric process. For example, boiling of water at constant pressure is an isobaric process. या प्रोसेस मध्ये काय कॉन्स्टंट आहे, प्रेशर. मग आता पीव्ही डायग्राम त्याची काढली तर या पद्धतीने कॉन्स्टंट प्रेशरला प्रेशर, त्याचं इनिशियल प्रेशर फायनल प्रेशर जेवढं आहे तेवढं सारखंच असेल. ही कॉन्स्टंट प्रेशरला अशी पीव्ही डायग्राम येईल. या ग्राफला ए पासून बी पर्यंत हा जो ग्राफ आहे त्याला आयसोबार म्हणतात. दिस इज कॉल्ड एज अन आयसोबार. याला काय म्हणायचं, आयसोबार. या पद्धतीने आयसोबारिक. आता त्याचं आपल्याला एक्सप्रेशन काढायचंय, म्हणजे आपल्याला काय शोधायचं आहे. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स आपल्याला माहिती आहे. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स मध्ये Q इज इक्वल टू डेल्टा U प्लस W हे आहे. Q इज इक्वल टू डेल्टा U प्लस W हे आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला या दोन्ही गोष्टी शोधायच्या, डेल्टा U आणि W. डेल्टा U म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी आणि W म्हणजे काय आहे, वर्क डन. मग आपल्याला वर्क डन हे कॉन्स्टंट प्रेशरचं वर्क डन काढायचं आहे. कन्सिडर, त्याच्याकरता आपण काय केलं, अन आयडियल गॅस अंडरगोइंग व्हॉल्यूम एक्सपान्शन ऍट कॉन्स्टंट प्रेशर. काय आहे की या सिलेंडर मध्ये गॅस आहे आणि कॉन्स्टंट प्रेशरला त्याचं काय झालेलं आहे, व्हॉल्यूम एक्सपान्शन. कन्सिडर अन आयडियल गॅस अंडरगोइंग volume expansion at constant pressure. Let Vi and Ti be the initial volume and temperature of gas. Vf and Tf be the final volume and temperature of gas. The work done is given by initial volume, initial temperature, volume Vi Ti, initial volume, initial temperature Vi Ti. So final volume, final temperature Vf Tf. F म्हणजे फायनल करता आणि आय म्हणजे इनिशियल करता. वर्क डन इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे हे आलेलं आपलं रिलेशन P इंटू डीव्ही. P इंटू डीव्ही इज P इंटू डीव्ही म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम, फायनल व्हॉल्यूम Pf मायनस VI, Pf मायनस VI. या ठिकाणी वर्क डन इज इक्वल टू Pf मायनस VI. वर्क डन इज इक्वल टू दिस Pf मायनस VI. मग या ठिकाणी आपल्याला हे माहिती आहे PV इज इक्वल टू NRT. मग आता ह्या PdV आता PV इज इक्वल टू NRT हे आपल्याला रिलेशन माहिती आहे. या ठिकाणी आपल्याला त्याच्या जागेवर हे टाकायचं PVF आणि PVI. त्याच्या जागेवर काय येईल, मग P नंतर VF आयच्या ऐवजी काय होईल, TF मायनस TI. काय रिलेशन माहिती आहे, PV इज इक्वल टू NRT. हे इक्वेशन आपल्याला माहिती आहे. PV इज इक्वल टू NRT.
मग पीव्ही ह्या इक्वेशन समजायला आपण इक्वेशन 1 म्हटलं, त्याला इक्वेशन 1 म्हटलं. या इक्वेशन 1 मध्ये ही व्हॅल्यू टाकली, पीव्ही इज इक्वल टू एनआरटी, म्हणजे पीडीव्ही इज इक्वल टू एन आर इंटू टी टी, असं हे टी टीएफ मायनस टी आय. या इक्वेशन डब्ल्यू इज इक्वल टू दिस पी इंटू, याला आपण इक्वेशन आपण असं 2 म्हटलंय, की डब्ल्यू ची व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला मिळवायचं दुसरं काय आहे, change in internal energy delta U. It is given by N into CV into dt किंवा delta T. Here CV is a specific heat. CV म्हणजे काय आहे, CV is a specific heat. Specific heat म्हणजे काय, amount of heat required to change, amount of heat absorbed or gained or given out by the system to change its temperature to 1 degree Celsius, 1 degree Kelvin, amount of heat. तर मग ही स्पेसिफिक हीट सीव्ही आहे. ह्या डेल्टा चेंज इन इंटरनल एनर्जी सीव्ही इंटू डेल्टा टी. डेल्टा टी म्हणजे काय, टी एफ मायनस टी आय, एन इंटू सीव्ही टी एफ मायनस टी आय. हे आलं आपल्याला डेल्टा यू. डेल्टा यू ची व्हॅल्यू अशी आपल्याला मिळाली. डेल्टा यू इज इक्वल टू दिस. आता हे दोन्ही मिळाल्या, तर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये या दोन्ही व्हॅल्यू टाकायच्या आपल्याला. क्यू इज इक्वल टू डेल्टा यू ची व्हॅल्यू आणि हे व्हॅल्यू एन सी व्ही टी एफ मायनस टी आय, आणि डब्ल्यू ची व्हॅल्यू काय आहे, पी. डब्ल्यू ची व्हॅल्यू किती आहे, डब्ल्यू ची व्हॅल्यू आलेली आहे पी टी एफ मायनस टी आय, हे आलेली टी एफ मायनस टी आय. दोन्ही टी एफ मायनस टी आय कॉमन आहे. टी एफ मायनस टी आय कॉमन घेतला, शिल्लक राहिला एन सी व्ही माइन प्लस पी, हे आपल्याला शिल्लक राहील. दुसरं एन सी व्ही पी किंवा हे एन आर, इथं काय आहे, हे आपल्याला पीच्या जागेवर आपल्याला हे एन आर घेता येईल, एन आर. मग आता आपल्याला हे इक्वेशन या पद्धतीने आलं. मग आता हे आपलं Q इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू, त्याची व्हॅल्यू आलेली आपल्याला एन सी टी एफ मायनस टी आय प्लस टी एफ मायनस टी आय. हे टी एफ मायनस टी आय आपण कॉमन घेतली, टी एफ मायनस टी आय कॉमन घेतली. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये शिल्लक राहिलं एन सी व्ही प्लस एन आर. या ठिकाणी एन त्या ठिकाणी कॉमन येईल. मग आता आपल्याला एक रिलेशन माहिती आहे, काय आहे, या ठिकाणी टी एफ मायनस टी आय, आणि हे एन कॉमन घेतला, या ठिकाणी एन कॉमन घेतला, सी व्ही प्लस आर शिल्लक राहिला, सी व्ही प्लस आर शिल्लक राहिला. तर आता एक माहिती आपल्याला, सीपी मायनस सी इज इक्वल टू आर, हे रिलेशन बिटवीन स्पेसिफिक हीट आहे. हे कशातलं रिलेशन आहे, सीपी मायनस सी. मग सीपी मायनस सी हा सीव्ही ट्रान्सफर केला तर काय येईल आपल्याला, सीपी इज इक्वल टू सी व्ही प्लस आर, आणि ही व्हॅल्यू आपण सीपी ची इथं टाकली, आपण तर टाकली, तर आपल्याला या पद्धतीचं रिलेशन हे काय इक्वेशन मिळेल. मग आता हे आपल्याला या पद्धतीचं एन सी पी टी एफ मायनस टी आय, हे दॅट इज इक्वल टू क्यू.
एन इंटू सीपी टी एफ मायनस टी आय हे इक्वेशन मिळालं. कशा करता? आयसोबारिक प्रोसेस करता. सोपं आहे बघा. काय केलेलं आहे? आयसोबारिक प्रोसेस म्हणजे काय? प्रोसेस विच टेक्स प्लेस ॲट कॉन्स्टंट प्रेशर. प्रोसेस विच टेक्स प्लेस ॲट कॉन्स्टंट प्रेशर. म्हणजे जी प्रोसेस कॉन्स्टंट प्रेशरची ती आयसोबारिक प्रोसेस. एकदा आपल्याला प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचं, एकदा टेम्परेचर, एकदा व्हॉल्यूम पीव्हीटी. मग आता जेव्हा टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं होतं ती प्रोसेस होती आयसोथर्मल. जेव्हा आता प्रेशर कॉन्स्टंट ठेवतोय आपण ती प्रोसेस आहे काय ही आयसोबारिक प्रोसेस. मग प्रोसेस विच टेक्स प्लेस ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज कॉल्ड एज आयसोबारिक प्रोसेस. मग आता त्याचं इक्वेशन काढायचं आपल्याला. प्रेशर कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूम चेंज होतं का कुठून कुठपर्यंत? व्ही टू व्ही एफ, इनिशियल व्हॅल्यू व्ही आय. त्याचं टेम्परेचर चेंज होतं टी आय टू टी एफ. वर्क डन इज इक्वल टू पी डी व्ही. डीव्ही म्हणजे व्ही एफ मायनस व्ही आय, फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम. पण आपल्याला एक रिलेशन माहितीये. काय रिलेशन आहे? पीव्ही इज इक्वल टू एन आर टी. म्हणून आता डब्ल्यू इज इक्वल टू एन आर टी एफ मायनस टी आय. हे एक आपल्याला चेंज इन इंटरनल एनर्जी इज गिव्हन बाय आता हे डायरेक्ट रिलेशन तुम्हाला इथं दिलेलं आहे. डेल्टा यू इज इक्वल टू एन इंटू सीव्ही डीटी, सीव्ही इंटू डेल्टा टी, वेअर सीव्ही इज अ स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. स्पेसिफिक हीट म्हणजे काय? द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड, amount of heat given out or absorbed by a system per unit mass to change its temperature through 1 degree Celsius. That is specific heat. CV at constant volume दिलेलं आहे. मग आता एन इंटू सीव्ही टी एफ मायनस टी आय. मग ह्या दोन्ही डेल्टा यू आणि डब्ल्यू दोन्ही व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहेत. या इक्वेशन मध्ये आपण टाकणार त्या डेल्टा यू आणि डब्ल्यू या मिळाल्या त्या आपण या इक्वेशन मध्ये टाकल्या. मग काय आलं? हे एन इंटू सीव्ही टी एफ मायनस टी आय, एन आर इंटू टी एफ मायनस टी आय, एन इंटू सीव्ही प्लस एन आर टी एफ मायनस टी आय हे कॉमन घेतलं. मग आता नेक्स्ट आपल्याला मिळालं हे एन इंटू सीव्ही प्लस आर टी एफ मायनस टी आय. एन दोघात कॉमन. पण आपल्याला हे माहिती रिलेशन सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर, म्हणजे सीपी इज इक्वल टू सीव्ही प्लस आर एन इंटू सीपी इंटू टी एफ मायनस टी आय. हे इक्वेशन आपल्याला या ठिकाणी मिळतंय. हे झालं आयसोबारिक प्रोसेस. आता पुढची प्रोसेस आहे आयसोकोरिक प्रोसेस. 3 प्रोसेस पाहिजे आपल्याला या 3. आणि पुढच्या हे 3 कॉन्स्टंट ठेवताना आयसोथर्मल, आयसोबारिक, आयसोकोरिक. आता आयसोथर्मल मध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट, आयसोबारिक मध्ये प्रेशर. आता आयसोकोरिक मध्ये काय असेल? व्हॉल्यूम कॉन्स्टंट. द प्रोसेस विच टेक्स प्लेस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज कॉल्ड ॲज आयसोकोरिक प्रोसेस. ही प्रोसेस या ठिकाणी प्रोसेस हे आयसोकोरिक प्रोसेस मध्ये काय आहे? आयसोकोरिक प्रोसेस म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट, व्हॉल्यूम कॉन्स्टंट. हे प्रोसेस in which volume is constant. इथं बघा volume is kept constant is called as isochoric. मग व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे तो वर्क होणार नाही. A system does no work on its environment during an isochoric process. व्ही डायग्राम याची अशी आहे. डेल्टा व्ही, व्ही कॉन्स्टंट आहे. व्ही आय जेवढं आहे ते इथून तिथून कंटिन्यू तेवढंच आहे. व्ही डेल्टा व्ही इज इक्वल टू 0. डेल्टा व्ही इज इक्वल टू 0. मग चेंज व्ही आय व्ही एफ असं काहीच नाही. इथं फक्त प्रेशर चेंज झालेलं आहे या ठिकाणी. फ्रॉम फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक काय आहे? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय आहे? इज क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. आता व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे म्हणजेच वर्क डन 0 आणि हे दॅट इज इक्वल टू डेल्टा यू. क्यू इज इक्वल टू डेल्टा यू. क्यू इज इक्वल टू इथं डेल्टा येईल व्हॉल्यूम.
व्हॉल्यूम कॉन्स्टंट म्हणजे वर्क नो वर्क या ठिकाणी वर्क डन इज इक्वल टू 0. मग या ठिकाणी बघा हे आपण एक्सप्रेशन शोधायचं फ्रॉम फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स Q इज इक्वल टू डेल्टा U. चेंज इन इंटरनल एनर्जी डेल्टा U is equal to N into CV dt is Q is equal to N into CV into this delta A. या ठिकाणी हे आलं CV into delta T या ठिकाणी हे एक्सप्रेशन सोपं आहे. याच्यात काय आलेलं आहे वर्क डन 0 येतो. वर्क डन काय येईल 0 ऍज डेल्टा व्ही इज इक्वल टू 0 आणि मग क्यू ची व्हॅल्यू काय आली दिस क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू डेल्टा यू प्लस 0 क्यू इज इक्वल टू डेल्टा यू हे आलं आपल्याला. बट this delta U change in internal energy is equal to N into Cv dt plus Cv into delta T. Therefore, Q is equal to delta U that is equal to N into Cv into delta T. या पद्धतीचं आपल्याला हे रिलेशन मिळत आहे. हे कशा कोणत्या वेळेस आयसोकोरिक प्रोसेस. या आता हे तिन्ही कॉन्स्टंट ठेवून आपण हे इक्वेशन क्यूच्या व्हॅल्यू काढले. एकदा आयसोथर्मल प्रोसेस पाहिली टेम्परेचर कॉन्स्टंट नंतर प्रेशर कॉन्स्टंट आता व्हॉल्यूम कॉन्स्टंट. आता पुढे या व्यतिरिक्त जर आपण क्यूची व्हॅल्यू या व्यतिरिक्त आपण क्यूची व्हॅल्यू 0 केली तर ती प्रोसेस होईल हा. आता ती प्रोसेस जी आहे ती आहे ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे काय इट इज अ प्रोसेस ड्युरिंग विच देर इज नो ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम द सिस्टीम हे Q is equal to 0. There is no transfer of heat from the system or to the system. सिस्टीम कडून एन्व्हायरमेंटला किंवा एन्व्हायरमेंट कडून सिस्टीमला कोणत्याही प्रकारे हीट ट्रान्सफर होत नाही. या पद्धतीने प्रोसेस असेल त्याला ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणायचं. इट इज द प्रोसेस इन विच देर इज नो ट्रान्सफर ऑफ heat, no transfer of heat from the system or to the system, from the system or to the system. सिस्टीम कडून एन्व्हायरमेंटला किंवा एन्व्हायरमेंट कडून सिस्टीमला दोघांना एकमेकांना हीटची देवाणघेवाण होत नाही त्यावेळची प्रोसेस म्हणजेच काय ॲडियाबॅटिक प्रोसेस. द प्रोसेस इन विच मग या ठिकाणी या फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस हीट ट्रान्सफर इज प्रिव्हेंटेड बाय आयदर इन्सुलेटिंग सिस्टीम or carrying out change rapidly so that there is no exchange of heat. For adiabatic process या ठिकाणी delta U that is equal to minus W when system expands. W is positive, U is negative, and when system compresses, W is negative and delta U is positive. या ठिकाणी हे जे आपलं रिलेशन आहे Q इज इक्वल टू डेल्टा U प्लस W. या केस मध्ये Q ची व्हॅल्यू 0 डेल्टा U प्लस W मीन्स डेल्टा इज इक्वल टू मायनस W. हे केल हे फेन वेन सिस्टीम एक्सपांड्स वेन लेक्चर करायला when system expands
this अब का वेळ आहे W न्यूमेरिक positive. फॉर्म्युला W पॉझिटिव्ह. या ठिकाणी सिस्टीम ज्यावेळी एक्सपांड होईल वर्क डन पॉझिटिव्ह होईल आणि सिस्टीम जेव्हा कॉम्प्रेस होईल त्यावेळी ज्यावेळी सिस्टीम कॉम्प्रेस होईल W ह्या when system compress W is negative and when system expands W is positive. वर्क डन कधी पॉझिटिव्ह आहे एक्सपान्शनला पॉझिटिव्ह. ज्यावेळी सिस्टीम एक्सपांड होईल त्यावेळी पॉझिटिव्ह वर्क डन आणि कॉम्प्रेशनला काय होईल निगेटिव्ह वर्क डन. क्यू ची व्हॅल्यू 0 आल्यामुळे क्यू ची व्हॅल्यू काय आहे इथं क्यू ची व्हॅल्यू 0 म्हणजे ज्या प्रोसेसमध्ये हीट एक्सचेंज होत नाही ती प्रोसेस ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे काय नो हीट एक्सचेंज म्हणजे क्यू इज इक्वल टू 0. क्यू आपण हीट देणार नाही किंवा घेणार नाही त्यावेळची प्रोसेस. मग फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय सांगतो आपल्याला क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. या ज्यावेळी ही क्यू इज इक्वल टू 0 तर शिल्लक राहिलं डेल्टा यू प्लस डब्ल्यू शिल्लक राहिलं मीन्स डेल्टा यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू. हे वर्क डन निगेटिव्ह केव्हा असेल आणि पॉझिटिव्ह केव्हा असेल ज्यावेळी कॉम्प्रेशन होईल ही वर्क कॉम्प्रेस होईल त्यावेळी हे निगेटिव्ह आणि हे पॉझिटिव्ह कधी होईल वर्क दॅट इज इक्वल टू हे पॉझिटिव्ह कधी होईल एक्सपान्शनला व्हॉल्यूम एक्सपान्शन. व्हॉल्यूम इन्क्रीज होत असेल तर वर्क डन पॉझिटिव्ह व्हॉल्यूम डिक्रीज होत असेल तर हे निगेटिव्ह. ही जी प्रोसेस आहे ती झाली ॲडियाबॅटिक प्रोसेस या ठिकाणी. आता त्याचं एक्सप्रेशन आणखी आपल्याला पाहायचं की थर्मोडायनॅमिक प्रोसेस मध्ये ह्या फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस वी हॅव दिस PV गॅमा काय आहे हा गॅमा आहे PV गॅमा म्हणजे काय आधी लक्षात घ्या. गॅमा म्हणजे काय आहे आधी गॅमा म्हणजे गॅमा इज इक्वल टू CP अपॉन CV हा रेशो आहे. हा गॅमा इज इक्वल टू CP अपॉन CV ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट. त्याला काय म्हणायचं ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट आणि CP आणि CV काय आहे स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर CP स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. या दोघांचा रेशो गॅमा आहे. मग फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस या गॅमा म्हणजे ॲडियाबॅटिक कॉन्स्टंट फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस जसं आपल्याला PV इज इक्वल टू कॉन्स्टंट ॲडियाबॅटिक करता पण PV गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट C. या PV गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट C. आता हे आपल्याला या ठिकाणी याचं वर्क डन काढायचं. फॉर अ सिस्टम अंडरगोज adiabatic change its temperature and internal energy both changes. Adiabatic change temperature and internal energy. The change in internal energy is given by CV dt or CV delta T. याला आपण इक्वेशन बनवू. आता वर्क डन इज गिव्हन बाय काय आहे W इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ PdV आणि त्याचे लिमिट आहे VI पासून VF. चेंज काय झालं VI पासून VF पर्यंत चेंज झाला. मग आता हे रिलेशन आहे
पी व्ही गॅमा. बघा हे रिलेशन पी व्ही रेस टू गॅमा, इथं पी व्ही रेस गॅमा इज इक्वल टू सी. नंतर आपल्याला आता ह्या ठिकाणी पी इज इक्वल टू काय येईल, व्ही सी अपॉन व्ही रेस टू गॅमा. ही व्हॅल्यू आपल्याला या इक्वेशन मध्ये टाकायची, या इक्वेशन मध्ये टाकायची. या ठिकाणी मग आता आपण ही कोणती व्हॅल्यू टाकणार, ही पी ची व्हॅल्यू टाकायची आपल्याला. त्या ठिकाणी पी ची व्हॅल्यू काय आहे, ही पी व्ही रेस टू गॅमा इज इक्वल टू सी, दॅट इज इक्वल टू पी ची व्हॅल्यू आलेली आहे इज पी इज इक्वल टू पी व्ही, पीची व्हॅल्यू आलेली आहे सी, पीची व्हॅल्यू आलेली आहे इंटिग्रेशन व्ही आय टू व्ही एफ. पीची व्हॅल्यू आलेली आहे सी अपॉन व्ही रेस टू गॅमा इंटू डी फी. सी कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशन साइनच्या बाहेर आला. व्ही आय टू व्ही एफ 1 अपॉन व्ही रेस टू गॅमा इंटू डी फी. आता हे याचं इंटिग्रेशन काढायचं, तुम्हाला एक फॉर्म्युला माहिती, इंटिग्रेशन ऑफ 1 दिस x raised to n is equal to x raised to n plus 1 upon n plus 1 असा एक फॉर्म्युला आहे. x raised to या ठिकाणी. मग आता याचं इंटिग्रेशन हा हे ऍक्च्युअली कसं आहे, सी इंटिग्रेशन फी रेस टू मायनस गॅमा इंटू डी फी असं आहे, आणि त्याचं फी आय टू पी एफ असं आहे. मग आता याचं इंटिग्रेशन काढलं आपण, हे सी कॉन्स्टंट आहे, सी इंटू आता त्याचं काही इंटिग्रेशन येईल फी रेस टू -1 मायनस गॅमा प्लस 1 अपॉन मायनस गॅमा प्लस 1 रेस, इथे याचं व्ही आय टू व्ही एफ हे असे इक्वेशन आलं, अप्पर आणि लोअर या पद्धतीने. इथं सोडून दाखवलेलं आहे तेच, कुठे येते, हा हे बघा, हे टी व्ही अपॉन व्ही रेस टू गॅमा, या हे इज स्टेप आहे. मग आता सी कॉमन घेतला आणि डिनॉमिनेटरला हे व हे कॉमन घेतले आपण. मग नेक्स्ट स्टेपला आपण काय कॉमन घेतला, सी. बघा सी अपॉन 1 मायनस गॅमा हे कॉमन झाले. पुढचे इथे राहिलेले आहे 1 अपॉन हे व्ही रेस टू दिस गॅमा, व्ही रेस टू गॅमा -1 आणि त्याचं व्ही आय आणि व्ही एफ इनिशियल आणि फायनल लिमिट झालं. आता आपल्याला ह्या व्हॅल्यू इथे टाकल्या तर या पद्धतीचा असा आला. मग आता पी व्ही गॅमा रेस पी व्ही गॅमा इज इक्वल टू सी, पी आय व्ही आय गॅमा इज इक्वल टू पी एफ व्ही एफ गॅमा इज इक्वल टू कॉन्स्टंट. या ठिकाणी आपण पी व्हीच्या जागेवर, या ठिकाणी सी च्या जागेवर हे पी एफ व्ही एफ किंवा पी आय व्ही आय व्हॅल्यू टाकल्या. मग आपल्याला हे नेक्स्ट स्टेपला असं आलं 1 अपॉन 1 मायनस गॅमा इंटू पी एफ व्ही एफ मायनस पी आय व्ही आय. आता या ठिकाणी आणखी एक स्टेप आपल्याला इथं डायरेक्ट
दिलेली आहे. काय आलेलं आहे? पी व्ही इज इक्वल टू NRT. पी या ठिकाणी पी व्ही हे पी इंटू डी व्ही इज इक्वल टू NR इंटू DT, म्हणजे पी इंटू VF मायनस VI इज इक्वल टू NR इंटू TF मायनस TI. या व्हॅल्यू टाकल्या या ठिकाणी TF मायनस TI आपण 1. मग NR TF मायनस NR TI, PF VF अपॉन PI मायनस PI VI अपॉन 1 मायनस. या पद्धतीने हे आपल्याला वर्क डन मिळालं. या फायनल वर्क डन काय मिळालं? W इज इक्वल टू PF VF मायनस PI VI अपॉन 1 मायनस गॅमा. या स्टेप या हे झालं. आता हे कोणत्या ॲडियाबॅटिक प्रोसेस मधलं फायनल वर्क डन. मग आता पुढची प्रोसेस आहे सायक्लिक प्रोसेस. तर थर्मोडायनेमिक प्रोसेस विच दॅट रिटर्न सिस्टीम टू इट्स इनिशियल स्टेट इज कॉल्ड एज सायक्लिक प्रोसेस. ज्या प्रोसेसमध्ये सिस्टीम पुन्हा ओरिजिनल ठिकाणी येते त्याला काय म्हणायचं? ओरिजिनल ठिकाणी येते त्या सायक्लिक प्रोसेस. म्हणजे जिथून स्टार्ट झालेले असेल तिथं. In this process, initial and final state are same. Therefore, internal energy या ठिकाणी delta U is equal to 0 आहे. या ठिकाणी delta U is equal to 0. हे झाले सायक्लिक प्रोसेस. आणि हे बघा एक त्याचे डायग्राम आहे. म्हणजे समजा या डायग्राम मध्ये ए पासून स्टार्ट झालं, ए पासून बी पर्यंत गेलं, पुन्हा बी पासून पुन्हा ए पर्यंत. इनिशियल अँड फायनल स्टेट सेम आहे ए. या पद्धतीची ही डायग्राम सायक्लिक प्रोसेसची पीव्ही डायग्राम. आणि मग आता या चॅप्टर मधला हा लास्ट पॉइंट आहे, फ्री एक्सपान्शन. द एक्सपान्शन आर या पद्धतीने द एक्सपान्शन्स आर adiabatic expansion and there is no exchange of heat between the system and its environment. Also there is no work done on the system or by the system. Q is equal to W is equal to 0. Now, according to first law of thermodynamics, delta U is equal to 0. For example, when balloon or tire is punctured, air side in rushes out rapidly, but there is no displacement. Free expansion is different than other thermodynamics. It is uncontrolled change. It is instantaneous change, and system is not a thermodynamic equilibrium. Free expansion cannot be plotted. PV diagram. Free expansion चे आपल्याला PV diagrams काढता येईल. म्हणजे ह्या ठिकाणी फुगा फुटणे किंवा टायर पंक्चर होणे ह्या फ्री एक्सपान्शनच्या एक्झाम्पल आहे. फ्री एक्सपान्शन बलूनचं किंवा पंक्चर, टायर पंक्चर होणे, टायर पंक्चर हे फ्री एक्सपान्शन. ह्या रॅपिड होतं आणि त्या ठिकाणी या ठिकाणी Q इज इक्वल टू W इज इक्वल टू 0. देअर इज ऑल्सो डेल्टा इज इक्वल टू 0. त्याला PV डायग्राम नाही. PV डायग्राम या ठिकाणी नाही. नो PV डायग्राम. नो PV डायग्राम फॉर दिस फ्री एक्सपान्शन. या पद्धतीच्या या प्रोसेस. आता हा शेवटचा पॉइंट होता. आपण परत एकदा ह्या 4 प्रोसेस आपण आयसोथर्मल फास्ट मध्ये बघू एकदा. आता आयसोथर्मल आपल्याला ह्या आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे एक लक्षात घ्यायचं की 3 प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवायचे वेगवेगळ्या ठिकाणी. ज्यावेळी टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवतो त्यावेळची ती प्रोसेस आयसोथर्मल प्रोसेस. द प्रोसेस इन विच चेंज इन प्रेशर अँड व्हॉल्यूम टेक्स प्लेस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इज कॉल्ड आयसोथर्मल प्रोसेस. दुसरी आहे जी आयसोबारिक प्रोसेस. प्रोसेस इन विच which takes place at constant pressure is called as a isobaric process. आणि ही जी आहे आयसोकोरिक प्रोसेस. कॉन्स्टंट व्हॉल्यूम असेल त्या प्रोसेसला कॉन्स्टंट हे
आयसोकोरिक प्रोसेस असं म्हणतात. प्रोसेस विच टेक्स प्लेस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज कॉल्ड एज अ आयसोकोरिक प्रोसेस. या पुढची प्रोसेस आहे ॲडियाबॅटिक. ॲडियाबॅटिक म्हणजे काय? देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट. ही सिस्टीम एन्व्हायरमेंटला किंवा एन्व्हायरमेंट सिस्टीमला हीट देत नसेल, एनर्जी देत नसेल, त्यावेळेची ती प्रोसेस असेल ॲडियाबॅटिक प्रोसेस. या पद्धतीच्या या सायक्लिक प्रोसेस म्हणजे काय? जिथून स्टार्ट झालेली आहे तिथंच पुन्हा येणे, ती प्रोसेस. थर्मोडायनामिक प्रोसेस दॅट रिटर्न सिस्टीम टू इट्स इनिशियल स्टेट, that is a cyclic process. In this process, initial and final state is same. For cyclic process, total change of internal energy is zero. This cyclic process. Free expansion, expansions are adiabatic expansion, and there is no exchange of heat between system and its environment. Also, there is no work done on the system or by the system. म्हणजे या ठिकाणी Q ची व्हॅल्यू दॅट इज W इज इक्वल टू 0. मग त्याचं एक्झाम्पल टायर पंक्चर किंवा बलूनचं पंक्चर होणं, त्या ठिकाणी हे एक्झाम्पल आहे फ्री एक्सपान्शनचं. इट इज अनकंट्रोल चेंज आहे, तो कंट्रोल चेंज नाही. या ठिकाणी अनकंट्रोल चेंज, इट इज इन्स्टंटेनियस अँड सिस्टीम इज नॉट इन थर्मोडायनेमिक. फ्री एक्सपान्शन कॅन नॉट बी नॉट ए पीव्ही डायग्राम. पीव्ही डायग्राम त्याचा आपल्याला काढता येत नाही. ह्या पद्धतीने आता हे आपलं या चॅप्टर मधले सर्व पॉइंट्स संपले, जे या वर्षी तुम्हाला सिलेबस मध्ये दिलेले होते ते झालेले आहेत. आता आपण मग पुढच्या वेळी नेक्स्ट चॅप्टर कोणता एखादा बघू, किंवा पुन्हा कायनेटिक थिअरी किंवा कोणता तरी एखादा चॅप्टर